ज्ञानेश्वरी अध्याय 9. तरी अवधान एक वेळे दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. दे यावे अवधान हे माझी, विनवणी सलगेची. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये हे मी आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरदी. जरी माहेरे श्रीमंते होती, तुम्हा ऐसी. कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात. तुमचे या दिठी वेयाचिये बोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांतूची मी. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळे टवटवीत झाले. त्यांची ती सावली पाहून महाराज, तेथे मी भागलेला लोळत आहे. प्रभू, तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावा लाहो. एतही जरी सलगी करू बिहो, तरी निओ केपा. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुसार गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करुणी माऊली, रिझे जेवी. अथवा लेकरू बोबडे बोल बोलत असले अथवा वेडे वाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करीत आहोत. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ स्रोतांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हाल, पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे. सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय. ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे. अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार. अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकवणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे काय. सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे, हे सर्व आकाशच जिच्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार. त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे. असे जरी आहे तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय, किंवा चूळभर प्राण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये काय. महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बल मनुष्यभक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निरगुडी वाहत आहे तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार कराल. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेवू घालावयास लागते, पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्यापुढे करतो. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा हा प्रेमाचा स्वभाव आहे. आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात, म्हणून मी केलेल्या सलगीने तुम्हास ओझे वाटणार नाही. अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर योगाने तिला जास्त बाणा फुटतो, कारण आवडतेच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते.
म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण माझ्या लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज, याकरता अवधान द्या असे मी बोललो. वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवतात काय, किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी ऐका. ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निसतात, तो गीतार्थ मी मराठीत बोलावा ही माझी योग्यता आहे काय? परंतु असे असूनही ही जी मला तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहुनी जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथाची वाढ करावी. कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. वक्त्याच्या तोंडातून जेव्हा केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. म्हणून उत्साहाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दूषित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो, चंद्रकांतमणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्येच आहे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही, परंतु हा आता आम्हास गोड करा अशी ही तांदुळांनी प्रार्थना कशाकरिता करावयाची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करायची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवतो काय? बाहुली नाचविण्याचे नाचवल्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हास पावली. आता भगवंताने जे अर्जुनाला सांगितले ते सांग. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासून म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. श्री भगवान उवाच, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यानसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे हे ज्ञान प्रपंचज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतःकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवाची आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गोष्ट गुप्त मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच मूर्ती आहेस आणि त्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जाऊ. मग आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो. वा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरिता एकनिष्ठ सेवन करणारे आपले लेकरू जर मिळाला तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का? कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते साडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय? याकरिता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा
एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कार वाटेल, तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञान विज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफणले असता मग जसा कोंडा उडून धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी लागून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसविते. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं सुकर्तुमव्ययम्. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, अनायासे आचरण करिता येणारे आणि क्षयरहित आहे. जे स्वरूपज्ञान या सर्व विद्यांच्या गावामध्ये श्रेष्ठ त्वाच्या आचार्य पदावर अधिष्ठित आहे, आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे, आणि जे पवित्र गोष्टींचा राजा आहे, आणि जे धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे, त्याप्रमाणे जे सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम उरत नाही. गुरुमुखातून ते ज्ञान मळसे उगवताना दिसते, पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. त्याप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीच्या सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते, परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते, असे ते स्वरूपज्ञान कष्टावाचून मिळणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. अर्जुना, याचे आणखीही एक महात्म्य आहे. ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही सुद्धा कमी होत नाही, शिवाय यात विकारही उत्पन्न होत नाही. तर्ककुशल अर्जुना, या ठिकाणी जर तू अशी शंका घेशील, एखादी ज्ञानासारखी ही वस्तू तिचा अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली? 100ला 1 व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीसारख्या धोक्यात उडी घालतात असे जे लोक, ते कष्टा वाचून मिळणारी स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील? तरी पवित्र आणि रम्य त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे स्वसुख, परंतु धर्माला धरून मिळणारे, शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते, याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकारक आहे, तर ते लोकांच्या सेवनातून राहिले कसे? ही खरोखरच शंकेची जागा आहे. परंतु तू अशी शंका धरू नकोस. अर्जुना, असे पहा की दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतु गोचिड ते टाकून देऊन रक्तच पीत नाही काय? किंवा कमलकंद आणि बेडूक यांची वस्ती एका ठिकाणीच असते, परंतु कमलातील परिमल दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना मात्र चिघल शिल्लक राहतो. अथवा दुर्दैवी पुरुषांच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथे राहून उपवास काढतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठितो. त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांचीच इच्छा करतात. मोठे मृगजळ डोळ्याला दिसल्यावर अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा,
अथवा गळ्यात बांधलेला परीस शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा, त्याप्रमाणे मी व माझे या नादात दंग झालेले ते दीन लोक मला येऊन मिळत नाहीत. म्हणूनच ते जन्म मरणरूप या दुथड्या नदीत गटांगळ्या खात राहिले आहेत. तसे पाहिले तर मी कसा सुलभ आहे, तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदा समोर आहे. पण तो सूर्य केव्हा नसतो म्हणून दिसत नाही, केव्हा रात्री नसतो म्हणून दिसत नाही, केव्हा केव्हा दिवसा दिसत नाही, असा त्याच्यात कमीपणा आहे. तसा कमीपणा माझ्यात नाही. हा माझा विस्तार म्हणजे जग नाही काय? ते कसे, तर जसे दूध विरजले असता ते स्वभावताच दही होते, अथवा बीज झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे. हे अव्यक्तपणाने थिजलेले असते. तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते म्हणजे पसरते. अशा रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समज. पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व ही भूते माझ्या ठिकाणी भासतात. अर्जुना, पण या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेकपण जसे जागे झाल्यावर नसते, त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही. हा विचार तुला आम्ही मागे सांगितला आहे, तो लक्षात आण. एवढ्याकरिता बोलल्याच गोष्टी पुनरुक्ती करून पाल्हाळ करू नये म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो. मायेच्या पलीकडे असणारी जी तुमची शुद्ध स्वरूप स्थिती, ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते. म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान असले तरी ते अस्पष्ट होते. त्या ठिकाणी भूते निरनिराळी आहेत असे दिसते. तीच कल्पनारूपी संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंड दंडायमान स्वरूपाने आहे. ते कसे, ज्याप्रमाणे माळेवर भासणारी सर्पकल्पना जाता क्षणी माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते. सहज विचार करून पाहिले तर घागरी व मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात काय? तर नाही. परंतु त्या घागरी व मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचेच आकार उमटले आहेत. अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत काय? पाण्याचे रूपांतर ही पाण्याची करणी नव्हे काय? असे पहा की कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा असतो काय? तो कापूस नेसणाराच्या दृष्टीने कापड झाला आहे. सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही. सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाराच्या दृष्टीने दिसतात. प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आकाशामध्ये जे प्रतिबिंबित होते ते शब्द आणि रूप आपले असते की खरोखर दुसरे तेथे उत्पन्न होते सांग. त्याप्रमाणे ह्या माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या कल्पनेमध्ये भूतांचा भास होतो. तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभासच मूळचाच संपलेला आहे. मग अखंड माझे शुद्ध स्वरूप राहते. हे असू दे. आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळ आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती, नदीचा काठ वगैरे सर्व काही फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासतात. तीच कल्पना टाकून पाहिले असता मी भूतांमध्ये व भूते माझ्यांमध्ये असे हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही. आता मी एक भूतांना धारण करणारा अथवा भूतांमध्ये असणारा ही बोलणी संकल्प कल्पना रूप संनिपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत. म्हणून प्रियोत्तमा अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्वासरहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या समुदायाला सदा आश्रय आहे. सूर्यकिरणांच्या आधाराने जसे मिथ्या मृगजळ भासते त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी मृग जलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे सत्य समज. या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही. कसा आहे, असा आहे तर तो कसा.
ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे. अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना? आता येथे महत्त्वापासून देहापर्यंतची तत्वे मी यामधील भेदाचा काही संबंध आहे का? सांग. याकरिता माझ्याहून सगळे वेगळे प्राणी नाहीत हे खासच, आणि मला ही प्राणिमात्राहून वेगळे कधीच मानू नकोस. परंतु आकाश जसे व जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात असतो. सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाही तर आकाश व तो एकच आहे. त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात, व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मी आहे. म्हणून भूतांचे असणे आणि नसणे कल्पनेच्या योगाने होते, कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तिजबरोबर नष्ट होतो, व कल्पना उत्पन्न झाली की तिजबरोबर उत्पन्न होतो. हे कल्पना करणारे भूतच ज्यावेळी नाहीसे होते तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कोठून होणार? म्हणून तू आणखी या ऐश्वर्य योगासंबंधी पुन्हा विचार कर. अशा अनुभवरूपी ज्ञान समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर. मग चराचरात तू पाहशील तर तू एकच आहेस असे कळून येईल. देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृती तुला आली का? जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही? तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेज्ञान जाईल. म्हणून मग कल्पनारूपी झोप झाल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पुन्हा पडशील. म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वप्न जागृती रूपच होऊन जाऊ. असे जे एक खास वर्म आहे ते आता तुला उघड दाखवितो. तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे, सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते, तीच त्यांचा नाश करते. जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला 2 प्रकारांनी सांगितली, एक 8 प्रकाराचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली, हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे ऐकला आहेस. म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशाला सांगावयास पाहिजे? तरी ही सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये पूर्णपणे लीन होतात, अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाहीसे होते तेव्हा शरद ऋतूंचे झाकले पण नाहीसे होते, तेव्हा सर्व मेघ मात्र आकाशाच्या आकाशात नाहीसे होतात, अथवा आकाशाच्या घरात वायू शांत होऊन नाहीसात होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यामध्ये ज्याप्रमाणे नाहीसा होतो, अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत लीन होते. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात. तर याविषयी खरा विचार ऐक. तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावता अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते, त्या विणकरीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र होते, तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते. ज्याप्रमाणे विरजनाच्या संयोगाने पातळ दूध दहीरूपाने घट्ट होऊन जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते. बीजाला पाण्याचे सानिध्य मिळाले म्हणजे ते बीज जसे मोठ्या मोठ्या पांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याचप्रमाणे मला प्राणिमात्रांचेही उत्पन्न करणे आहे. अरे अर्जुना, नगर हे राजाने रचले असे म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे. असे म्हणण्याचा प्रघात आहे, पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला काही श्रम पडले आहेत काय? आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील? तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात का? अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो का? या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर भूतसृष्टींचे मला काही एक देखील करावे लागत नाही, असाच याचा अर्थ आहे.
ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो, बाकी कर्तृत्व सर्व हिचे आहे. पहा की अर्जुना, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? लोहचुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलते, पण हालेना का? पण जर लोखंडाला जवळ ओढून घेण्याचे श्रम लोहचुंबकाला काय पडले? फार काय सांगावे. याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. अर्जुना, हा जो प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेलाला व पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बाल्यादी अवस्थात जसा देहसंगाचा आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षा ऋतू आधारभूत आहे, अथवा स्वप्नाला कारण की जशी झोप आहे, त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा, या सर्वही भूतसमुदायाची मालकीन प्रकृती आहे. स्थावरांना व जंगमांना, मोठ्यांना व लहानांना हे राहू दे, सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे. म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. पाण्यामध्ये चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढण्याचे काम जसे चंद्राने केले नाही, त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून धरू शकत नाही, कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो. त्याप्रमाणे सर्व कर्मांची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार? धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास थांबवील, अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील, हे राहू दे, पावसाच्या धारा पर्वताच्या पोटातील पदार्थांना खुपत नाहीत, त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही. एरवी या प्रकृतीच्या विचारामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही, अथवा दुसऱ्याकडून काही करवित नाही. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काही काम करत असले तर त्याचे निवारण करत नाही, आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे हे तेही जाणत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असून घरातील सर्व व्यापारांच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे. हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रवृत्त्यांनी सांगू काय? अर्जुना, काय सांगू? अर्जुना, येथे एवढे समज म्हणजे झाले ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना, जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज. कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते, म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते. आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूपाला, ऐश्वर्य योगाला चांगले न्याहाळून पहा. माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यांमध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही. हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून तू ह्या गुह्य विचाराचा अंतःकरणात अनुभव घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाना शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. एरवी तर्काच्या बळाने खरोखर कळल्यासारखे वाटते, परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय? जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते सांग बरे? त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात, पण खऱ्या बोधाची वेळ आली म्हणजे बोध असतही नाही व होतही नाही. माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या मानव देह धारण करणाऱ्या
मला मनुष्यच समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात. फार काय सांगावे, जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूपप्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. नाही तर ज्याप्रमाणे काविळेने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष बहाल, अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल. म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एक वार बजावितो की तू कदाचित या सांगितलेल्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ होईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक आहेत ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाला आड येते. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून जसा एखाद्या हंसाने आपला घात करावा. अर्जुना सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने जवळ येऊन पोहोचलो तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय घेतला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय? हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे या बुद्धीने तो घेण्याकरिता सावाला उचलून घेण्यास तयार व्हावे, अथवा ही रत्ने आहे तशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात, किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत, अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृतिनिश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा तसे नाशवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशीला पाहू जातील तर त्यांना मी कसा दिसेन? अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणी पश्चिमेच्या समुद्र किनाऱ्यास पोहोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होईल काय? म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी आहे असे मानून मग या देहाची जन्मादी कर्मे ती ते माझ्यावर लादतात. त्यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात. वस्तुतः मी क्रिया शून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्ममरणादिक देहधर्म त्याचा संबंध लावतात. जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. जातीच्या पलीकडे असलेल्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात. निर्गुणाला सगुण समजतात. पाय नसताना माझ्या ठिकाणी पायांची कल्पना करतात व त्याप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे, परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखरच सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणे आपल्या अंतरावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित त्याला मला इच्छा आहे असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात.
मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवितात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून मलाही उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात. नित्य असणारा जो मी त्या मला घडवितात. मी जो नित्यसिद्ध त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वाच्या आत्मतत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. मी जो सर्वदा स्वतःसिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य, तारुण, वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात. मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात. माझे कुळरहितांचे कुळवर्णन करतात. मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात. व अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रुमित्र आहेत असे मानतात. स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात. मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात. फार काय सांगावे, असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळेला त्या मूर्ती एवढाच देव आहे अशा समजुतीने भक्ती करतात. मग तीच मूर्ती भंगली म्हणजे आता देव नाहीसा झाला असे समजून पूजा करण्याचे थांबतात. अशा प्रकारांनी आकारावरून व इतर देहधाऱ्यांसारखा मी एक मनुष्य आहे असे समजतात. परंतु त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या दिसतात, अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावाचे गावकूस ही ज्याप्रमाणे दिसतात मात्र वास्तविक मिथ्या असतात. सरळ वाढलेल्या कांड्या निवडुंगाला जर वर फळ नसते, आत गाभाही नसतो, पोकळ असतो किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात, त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सांबरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते म्हणून त्याच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो, मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी आहे. फार काय सांगावे, त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत ती जशी का लहान मुलींच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीजमंत्र त्याप्रमाणे निरर्थक असतात. त्याप्रमाणे अर्जुना, त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठावा ठिकाणा नाहीसा करणारी, अज्ञानरूपीत रात्रीत संचार करणारी जी तमोगुणरूपी राक्षसी त्या आसुरी प्रकृतीच्या अधीन झाले, म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. ज्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते, त्याप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चगळ नेहमी चगळीत असते, जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठ चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली वरी आहे, जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसाखसा चुराडा करीत आहेत व जी अगस्ती ऋषी आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूलबुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे, अशा असुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. याप्रमाणे जे तमोगुणाच्या खळग्यात पडले ते विचारांच्या हाताला लागत नाहीत. हे असो, ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ता लागत नाही. म्हणून हे निष्फळ कर्म वर्णन राहू दे.
मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने व्याचेला व्यर्थ शीणच मात्र होणार आहे. श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, होय महाराज, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐकवा. ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, ज्याच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्मराज्य करतो व ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहेत व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झाले आहेत, जे पुरुष शांतिरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत, जे पुरुष परिणामाला फुटलेले अंकुर आहेत, जे धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब उडून भरलेले गट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असती की जे मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली असते, ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक अशा मला आच्छादनारी खोळ झाले आहेत, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला भजतात. मग असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो सांगतो ऐक. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्ताचा धंदा नष्ट केला, कारण की त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदमांना निस्तेजता आणली. तीर्थांना पाप नाहीसे करणारे जसे हे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावरून उठवले. पापे करून लोक यमलोकात जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकात जाते नाहीसे झाले. यम हे साधन म्हणू लागले की निग्रह कोणाचा करावा, दम हे साधन म्हणू लागले की कोणत्या इंद्रियाचे दमन करावे, तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही काय खावे. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात. सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवतात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरीत नाहीत व लहान मोठा अशी निवड करीत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे. चंद्र एखाद्या वेळेस पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघ वृष्टी करण्यास उदार असतो, पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निस्संशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. ते माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते. ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही. याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्याच भाषी अर्जुना मला शोधावा. ते महात्मे माझे गुणगाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्या योगाने त्यास आपण कोठे आहोत व आपला काल भजनात किती गेला याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंदा या नामाचेच केवळ कथन करतात. मधून मधून स्पष्टरीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. आता हे फार वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक. याप्रमाणे माझे किती एक भक्त माझी कथा करीत करीत चराचरामध्ये संचार करीत असतात.
अर्जुना, मग किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन कुंभाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणांच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. त्यामुळे विकारांची भाषा संपली. इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून टाकले. तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली. योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य ठार केले. मन बुद्धी चित्तंगार हे. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची 90 वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र चमकत असलेले दिसले. नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभवरूपी संपूर्ण राज्यसुख त्याचा समरसतेने राज्याभिषेक झाला. पहा अर्जुना, याप्रमाणे हे माझे भजन फार कठीण आहे. आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने भजतात तो प्रकार सांगतो ऐक. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एकच सूत असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाही. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत सर्व काही आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठा लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ दृष्टीपुढे येईल त्यास मीच परमात्मा समजून ते सरळ लोटांगण घालतात. त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणे त्यांना आवडते. उंचावरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप जाऊ लागते त्याप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणिमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. अथवा पहा की फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लावते त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणे लावतात. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा ही त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्या ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. ह्याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठपतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहीत आहेच, कारण आम्ही या गोष्टी मागे तुला सांगितल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहे व देवांच्या प्रसादाचे कार्य आहे म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय. अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलावयास लागले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी मला कळकळत बोलण्यास भाग पाडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे हा त्याच्या ठिकाणी स्वभावच आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा, आपण कृपासिंधू आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवितो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकांची तहान ती केवढी. परंतु एक चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयी इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे, तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस
तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामध्ये महामूळ संकल्प हा पशु बांधावायचा खांब आहे. पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिय व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून हे मित्रा अर्जुना, सुख दुःखादी द्वंद्वाविषयीची चित्ताची समता ती वेदी आहे असे समज. आत्मा अनात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सुक्रुवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्राने, ब्रह्मविचार रूप महायंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे ही थांबतात. जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाच्या वेळी आत्मैक्यरूपी पाण्याने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिये ही काही वेगवेगळेपणे समजत नाही. कारण आत्मबुद्धीने तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना, जागे झाल्यावर तो म्हणतो की स्वप्नात पाहिलेली ती सेना आता खरोखरीची सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे वगैरे सर्व मी एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व ज्याच्या अनुभवास येते, अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. अशा प्रकारे ज्ञानयज्ञद्वारा ते या ऐक्यभावनेने माझे भजन करतात. अथवा अनादी कालापासून हे अनेकत्व असेच आहे. कारण एकसारखे एक नाहीत व त्यांची नामरूपे भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत. अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, परंतु एकाच झाडाच्या असतात. व ज्याप्रमाणे किरणे अनेक खरी, परंतु एकाच सूर्याची असतात, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांची भिन्न भिन्न नावे, त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, त्याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी, त्या मला ते जाणतात. अर्जुना, अशा भेद प्रतीतीद्वारे ते मला चांगला अभेद ज्ञानयज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्याकारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो. असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्रच आहे. मग राहिला तरी पाण्यातच, अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वी कणाहून वेगळे झाले नाहीत, आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली आले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे वाटेल त्या भावाने वाटेल तेही न करावे, व्हावे अथवा न व्हावे, पण ते मी परमात्मा आहे असे सर्व त्यास होऊन राहिलेले असते. अर्जुना, जेवढी ही माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचाही अनुभव असतो. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सम्मुख असते, त्याप्रमाणे ते नेहमी या विश्वाच्या समोर असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढील बाजू व मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळी भर आहे, त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन
त्याच्या सद्भावास असते. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी त्यांच्याकडून ते सहजच होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहेत. मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे? असे असूनही ज्यांनी अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळे त्यास हे भजन घडत नाही. परंतु ते असू दे, अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझे जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होणारे होत आहेत. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी ही कर्मे करावयास सांगतो त्या कर्माचे विधान रूप यज्ञकर्म देखील मीच आहे. मग वेदामध्ये करावयास लागलेल्या त्या कृतरूप कर्मापासून जी अंगे व उपांगे यासहित सर्व क्रिया होते, अर्जुना, तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. स्वाहा व स्वधा. स्वाहा म्हणजे देवांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व स्वधा म्हणजे पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न. यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमादिक अनेक वनस्पती ही मी आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधा मीच आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरता तयार केलेली द्रव्य ही देखील मीच आहेत. यज्ञ करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी तर माझेच स्वरूप आहे. आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो, जो जगाचा पिता मीच आहे. ज्याप्रमाणे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माताही मीच असतो. आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते, ज्या योगाने जगाचे आयुष्य वाटत आहे, ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाची आजा मी आहे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद म्हणतात आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहीसा होतो व जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते व चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात, ते मी आहे. बीजरूपी ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष पराध्वनी पश्यंती नाद मध्यमा आकार घोष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा आकार वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार, तो मी आहे. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व तो उपजता क्षणी तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली, म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग ज्या मायेच्या पोटात साठते, ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे. आणि ज्याच्या योगे प्रकृती जगते आणि ज्याने तिचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसविते आणि ह्या प्रकृतीशी तादात्म्य करून गुणांचा भोग घेतो, अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे, वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळण्याचे काम करावे अथवा आणि पाण्याने वर्षाव करावा, डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वाहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालणे आहे.
मी बोलण्याने वेद बोलतो, मी चालल्याने सूर्य चालतो, मी हलवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो, मी नियम घालून दिल्या कारणाने मृत्यू हा प्राण्यांना ग्रास करतो व अर्जुना ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहेत असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे. या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिला आहे आणि अर्जुना नामरूप यांना जो आपण स्वतः आधार आहे. पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे जेथे सर्व जगाची रचना केली जाते ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे. जो मला एक निष्ठावानाने शरण येतो, ज्याचे जन्म व मरण मी दूर करतो, एवढ्या करता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मी एक आहे. मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावधर्माप्रमाणे जिवंत असलेले हे जग त्याच्या प्राणाच्या रूपाने वागतो. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तिथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तोच मी आहे. अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मी आहे. सृष्टीतील नाशाला व उत्पत्ती हार जे कारण आहे ते मीच आहे. बीजापासून फांद्या उत्पन्न होतात, मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्येच लीन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते. नंतर सर्व संकल्पात नाहीसे होते. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प तो सूक्ष्म वासनारूप असतो, तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे. ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशादी नाहीसे होतात त्यावेळी वासनारूप संकल्पाने संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मी आहे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून त्यावेळेला पाऊस पाडतो, त्यावेळेला पुन्हा आबादानी होते. अग्नी लाकडे खातो, जेव्हा लाकडे अग्नी बनतात त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. याकरिता मृत्यूने घेरलेले जे आहेत ते देखील माझेच रूप आहे व त्याप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मीच आहे असे. आता फार बोलून जे सांगावयाचे ते एकदाच सांगतो, लक्षात ठेव. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे ते पहा. मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेही पाहत नाहीत. लाटा या जलरूप असून जलाशिवाय सुकून जाव्यात, तसेच प्रकाशरूप ही जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मदरूपच असून त्यास आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की ते मीच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपल्याला काठावर का काढावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते. त्याला काय करावे? अर्जुना, एका घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला. तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील अंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे होत नाही. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम केले असता व्यर्थ जातात. पहा अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात
ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावितात व ज्यांच्यापुढे ती यज्ञक्रिया आपल्या फळासह मूर्तिमंत उभी राहते. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतः यज्ञमूर्तीच झाले त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज. कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या जोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? खरोखर हे पाप नव्हे काय? म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा त्रिकाला बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत. पुण्यरूप पापाने स्वर्गाला येता येते आणि पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जीभ झडणार नाही का? परंतु या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगांची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावती नगर ही राजधानी आहे, ज्या स्वर्गात अणिमा लघिमा इत्यादी महासिद्धींचे भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत, ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत, जेथे करवणिकीकरता कल्पवृक्षांचे बगीचे आहेत, जेथे गंधर्वाची गाणी ही गाणी आहेत, जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत, विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे, जेथे शय्याग्रहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र सडा संमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करायला तयार आहे, आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत, जेथे पंक्तीला देवमंडळीचे समुदाय आहेत, ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्चैश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो, हे फार वर्णन करे पुरे. याप्रमाणे इंद्रासाच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्याच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगावयास मिळतात. मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबर कर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते. मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारात हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे? याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली व ते अमरपणही व्यर्थ केले असता त्यांना मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीच्या थरात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा जे जन्माला येऊन मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्यांचे स्वर्गसुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून एका मला टाकून केलेले तिन्ही वेदांनी सांगितलेले धर्म निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना, मला एक
मग जरी दुसरे काही नाही जाणले तरी तू सुखी होशील. अनन्याः चिन्तयन्तो माम् ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पै सर्वभावेसी उखिते जे ओपिले मजचित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उकते विकले गेले, ज्याप्रमाणे मातीच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, तैसा मी वाचून काही आणिक गोमटेची नाही. मजची नाम पाही जिने या ठेविले, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगले वाटत नाही. आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले, ऐसे अनन्यगतिके चित्ते चिंतितसा ते माते जे उपासिती तया ते मीची सेवी. याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करीतो. जे एकवटूनि जे क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे, जैसी अजात पक्षांचे निजीवे पक्षिणी जिये. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते सर्व मलाच करावे लागते, जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते. आपुली तहान भूक नेणे तानया नीके ते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे न काईसेनी निलजे मी. आपली तहान भूक ज्याला कळत नाही त्या लहान मुलाला जे हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाला प्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमे स्वे. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांच्या आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो. ऐसा मणी जो जो धरिती भाव तो पुढा लागे तया देव, आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीची करी. याप्रमाणे ते जो हेतू मनात धरतात तो मी त्यांच्या पुढे होऊन त्यास द्यावयास लागतो, आणि दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो. हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रयो मी. ज्यांच्या सर्व वृत्तींना मी एकच आश्रय आहे त्यांच्या या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत, तर ते अग्नये इंद्रये सूर्याय सोमाय असे म्हणत यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन असते, कारण की ह्या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. अर्जुना पहा,
झाडांच्या फांद्या आणि पाने ही एकच बीजापासून झालेली नसतात काय, परंतु पाणी घेणे हे मुळांचे काम असल्यामुळे पाणी मुळातच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी जाऊन पोचतात असे जरी आहे तरी उत्तम पक्वान्न धरून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी, त्या ठिकाणी पक्वान्ने ही तोंडानेच खाल्ले पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावानेच करावे. अर्जुना, मला न जाणून जे भजन होते ते भजन व्यर्थ, भलत्यास भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. एरवी अर्जुना, पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे. सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे यज्ञाच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भजले. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्यांची इच्छा मनात धरतात त्या लोकांना जातात. मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणी त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकांची प्राप्ती होते. किंवा भूत खेतादी क्षुद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व ज्यांनी त्यांची जारण, मारण, उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो आणि नंतर त्यास भूतखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी अशा हेतूने कर्म केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझी कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले, सर्व अंगाने सर्व वाणीने मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दानपुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आतबाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरिताच आयुष्य लाभलेले आहे, आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, जे जगात एका माझ्याच लोभाने लोभी आहेत, जे माझ्याविषयीच्या कामनेने कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत. ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, ते अशा मंत्राचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी निश्चय करून ऐक्य झालेले असतात. मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील. याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत ते माझ्या सायुज्य गतीस जातात. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी दुसऱ्या कोणत्याही उपचाराने कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे समजावे. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईल असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. अर्जुना, विचार कर. ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे तरी काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठेतरी आहे काय? तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी
परमात्मा असा नाही की मी तसा नाही असे म्हणून परत फिरतो. माझ्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपिसे झाले आहेत. तपस्व्यांची निवड करू गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल असा कोण तपस्वी आहे? त्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक मस्तकावर धारण केले. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीची बरोबरी करणारी दुसरी कोण आहे, ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारखी दासी आहेत? त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रियादिक हे त्यांच्या खेळातील भावल्या होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ मोडतात, तेव्हा मोठमोठे इंद्रासारखे देव रंक होतात. ज्या ज्या झाडाकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी ही ऐश्वर्याची मुख्य मालकीन लक्ष्मी, तिचीही तेथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपापल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याचा अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. एवढ्याकरिता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केलेल्याचा पुंज असला तो सर्व टाकून, जसे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा, तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यत्किंचित प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या मला सामान्य व अजागळ लोक कसे जाणू शकतील? याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निम्मलोन करावे. तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले कसल्याही झाडाचे का असेना, भक्त माझ्यापुढे ते दाखवितो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो. मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे? कसल्याही झाडाचे एक पान का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही. वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल, परंतु ते दिलेले पान ज्याच्या प्रेमाने सर्व प्रेमाने भरलेले आहे असेच मी जाणतो. आणि भुकेलेल्या अमृतामुळे जसा संतुष्ट होतो, त्याप्रमाणे ते पानच, परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. अथवा एक वेळ असेही घडेल की पाला खरा पण तोही मिळाला नाही, पण पाण्याचा तर दुष्काळ नाही ना. ते पाणी वाटेल तिथे बिनखर्चाने मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावतःच प्राप्त झाले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले, त्याने त्या करणात वैकुंठापेक्षा मोठी मंदिरे माझ्याकरिता तयार केली व कौस्तुभ रत्नांपेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी मनोवेदक दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरिता उत्पन्न केली. त्या करण्यात कापूर, चंदन, अगूर अशा सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होतो. त्याने आपल्या हाताने मजकरता सूर्याला दीपमाळेवर लावले. त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांसारखे बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले. मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. हे सांगावयास कशाला पाहिजे? तुम्हीच तर आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्याकरता सुदामदेवाने आणलेल्या पुरसुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. मी एक भक्तीच ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही.
आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूप मेजवानीचे पाहुणे होतो. बाकी पान फूल फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच होय. म्हणून अर्जुना ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहरत् अश्नामि प्रयतात्मनः. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील अथवा अनेक प्रकारच्या यशरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा आय जलया नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने आद्यशक्ती व्रताचे आचरण कर वृद्धी, जे जे कर्म तुझ्याकडून स्वभावता घडेल ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. जे जे काही व्यापार करिसी का भोग हन भोगिसी अथवा यज्ञी यजसी नानाविधी. तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील अथवा अनेक प्रकारच्या यशरूप कर्मांनी हवन करशील, ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादी साधने व्रते करसी किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आय जलया नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने व्रते करशील, ते क्रियाजात आखवे ते जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने जे जे कर्म जसे तुझ्याकडून स्वभावता घडेल ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परी सर्वथा आपुला जीवी केलियाची शंका काहीची नुरवी ऐसी धोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या दशेला आचविते त्याप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. अर्जुना, ज्या वेळेला कर्म शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचे फळ सुखदुःखांच्या रूपाने तयार होते. ते भोगण्याकरता एखादा ध्येय घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्याच क्षणी जन्ममरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मांतर येणारे कष्टही नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे. ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय, म्हणून ताबडतोब अंमलात आणावीस.
देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनायासे ऐक्य होते. तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात, ते देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देहतादात्म्य नसते. ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बीमध्ये असते आणि त्याप्रमाणे ते लहानशे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परामध्ये बाह्यनाम रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता उसने मागून आणलेले दागिने जर अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाराच्या मनात जशी उदासीनता असते, तसे ते भक्तही देह ठेवलाच का तर त्यांनी ठेवलाच नाही म्हणून, परंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवलेला आहे. हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट करतात. वायूने आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मग केवळ देठाला जसे सुगंध शून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह आयुष्य धरून ठेवते. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देहांकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यात स्थित झाला. अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, मग तो कोणत्या जातीचा का असेना. आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे, परंतु ज्याने आपले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे. अरे मरणप्रसंगी जशी वासना असते त्याप्रमाणे पुढचा देह मिळतो. याकरता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्तीकरता खर्च केले, तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे हे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची पूर्वीची बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली. त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. याकरता पूर्वीचा दुराचरणपणा करणारा असला तरी त्याविषयीच्या पश्चातापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. त्यानेच सर्व ही अध्ययन केले. त्याने तपांची आचरणे केली किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली, तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल? ज्या वेळेस सूर्योदय नसतो त्या कालास रात्र आहे असे म्हणायचे. तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातक नव्हे काय? अर्जुना, याकरता भक्ताच्या चित्तात माझे स्वरूप सन्निध ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर जो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावावा असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे. फार काय सांगावे, माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच किती सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अरे, आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका. व शास्त्राध्ययनाची पोकळहाव व्यर्थ का बाळगावी? उत्तम सुस्वरूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे? संपन्नपणाचा डोल कशाला मिरवावा? माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे.
धान्या वाचून पिशा नसलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग. शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग. अथवा सरोवरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडावी, अथवा एखाद्या झाडाला फुलांचा बहर वांज फुलाचा बहर यावा. सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचा डौल असा त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्तीवाचून हे जगणे आहे, त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहीत काय? हिवरांची गर्दछाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकून पुण्य निघून जातात. निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या लागला तर त्यात सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो. अथवा षड्रसयुक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता जसे ते कुत्र्याच्याच उपयोगाला येते, त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवन आहे. जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही, अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रण देऊन ठेवले आहे. याकरता कुळ उत्तमच असवायच पाहिजे असे नाही. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, अंत्यजच काय, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला असला तरी चालेल. हे पहा की मगराने गजेंद्राला धरले. त्याच्या तडक्यातून सुटण्याकरता त्याने ज्यावेळेस काकुळतेने माझा धावा केला त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार करणे वाईट आहे, जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्माला आले आहेत ते पापी जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख असे नात का? परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे, ज्यांच्या वाणीत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत आहेत, माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचे ग्रहण न करता मला एकालाच जाणते, ज्यांना याप्रमाणे मिळाले तर जगण्याची सार्थकता वाटते, नाही तर जगणे मरणाप्राय वाटते, याप्रमाणे अर्जुना सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे, ते दुष्ट देखील जातीत देखील जन्माला आलेले असेनात का? ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का? परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्ती महात्म्यासाठी मला नरसिंहरूप अलंकार धारण करावा लागला, अर्जुना त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला. कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे वर्णन केले असताही मिळते. एरवी त्याचे कुळ वास्तविक दैत्याचे, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी माझी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. पाहे पा भक्तीचे नि आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नरसिंहत्वलेने जयाचिये महिमे. तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी, तयाचे निजोडे. वा, राजाच्या हुकुमाची अक्षरे ज्या एका कातड्यांवर उमटलेली आहेत त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. प्रत्यक्ष सोने रुपये जरी असले तर त्या सोन्या रुपयाची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हा राजाच्या हुकुमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच
वेळेला टिकेल त्या वेळेला सर्व सर्वज्ञता मान्य होईल, की ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. याकरिता अरे उत्तम कुळ जाती अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल असे करावे. एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील गोष्टी निष्फळ होतात. जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही तोपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात. पण ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारूप होऊन राहतात. किंवा खैरांचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जोपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाही तो तेथपर्यंत होऊ शकते. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंत वेगवेगळ्या असतात. जेथ समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्यांचा कणवणा नाहीसा होतो. त्याप्रमाणे जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती त्यांच्या नावाने शून्य पडते. तेथपर्यंतच क्षोण, भद्र व सिंधू अशी नद्यांची नावे व नर्मदा, गंगा अशी ही नद्यांची नावे राहतात. आणि तेथपर्यंत पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे योग असे भेद राहतात की जेथपर्यंत सर्व समुद्रात येऊन मिळत नाहीत. कोणत्याही एका निमित्ताने हे चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घण परिसावर पडला तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येणाऱ्या वेळेस तो घण सोनेच बनून जाईल. असे पहा की त्या गोपीची अंतःकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नादेपणाच्या संबंधाने या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली किंवा ममत्व ठेवल्यामुळे वासुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनतकुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो त्याप्रमाणे गोपिकास त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने व त्या इतर शिशुपालादिकास त्यांच्या घातक बुद्धीने. अरे अर्जुना, मी सर्व मार्गाच्या मुक्कामाकडे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने मजकडे येता येते, भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने किंवा वैराने. म्हणून अर्जुन पहा, माझ्या स्वरूपास मिळावयाचे असेल येथे साधनांचे बंधन नाही. वाटेल त्या जाती जन्माला आले तरी चालेल, मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्ती किंवा वैरी व्हावयाचे असेल तर माझेच झाले पाहिजे. कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध आला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे. याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती सर्व माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. मग चारही वर्णांमध्ये छत्रचामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले ज्यांना स्वर्ग हा निर्वाहा करता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्ररूपी विद्येचे माहेरघर आहेत असे जे ब्राह्मण, जे ते नेहमी यज्ञांचे राहणे असते, जे वेदांचे अभेद चिखलत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते, जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिवंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल जो विस्तार पावला आहे, ज्याच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्याच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला, मग ज्यांच्या पायधुळी करता छातीचा खळगा पुढे गेला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती मी का वागवितो म्हणून म्हणशील तर आपल्या षडगुणैश्वर्य भाग्यरूप समुद्राचे रक्षक होण्याकरिता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलयकालच्या रुद्रदेवतेचे वस्तिस्थान आहे व ज्याच्या
प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनासाये प्राप्त होतात. याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होतात. हे काय आणखी निराळे सांगायस पाहिजे, निराळे सिद्ध करायास पाहिजे. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांना देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल, किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरेल असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी थंड करील या आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे, त्या अर्थी थंड करणारा व पूर्वी व सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगावच्या ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यातील पाण्याने जिचा आश्रय केला असता जी अनायासे समुद्ररूप होतात, त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकीर कसे असावे? अर्जुना, जेथे चोहोकडून वनवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसे भजू नये बरे? अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर फिकिरीने झाले आहेत, अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्याची सारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? जर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्या बऱ्याकरता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप, जेथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा त्या मृत्यूलोकातील शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. आता अर्जुना, सुखाचे जगणे हा माल येथे खरेदी कसा होईल? राखुंडी फुगून कधी दिवा लागला आहे काय? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याप्रमाणे विषयामध्ये जे सुख आहे ते एक निव्वळ कडेलोटीचे दुःख आहे. म्हणून काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यापासून त्यांचे चालत नाही, किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. एवढ्याकरता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असलेल्या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जिथे माळण्याकरता सूर्य उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख घालून सगळ्याला सारखे छळत आहे, जेथे मंगलरूप अंकुराबरोबर त्याच्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व पोटात असतानाच गर्भाला मरण येते, जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करावयास लावते, तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व नेतात. बरे, ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथली पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत. या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भेटतो. अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट ऐक. ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. अरे, ज्यापासून इह परलोकीचा लाभ होतो त्याकरता एक कवडी देखील भांडवल सोडित नाहीत व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात.
जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात, व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास जगात ज्ञानी म्हणतात. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी ही नाहीशी झाली आहेत, अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जसे जसे मूल वयाने वाढत जाते तसे तसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहतले तर त्याचे आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंतीच नसते. जन्मल्यापासून दिवसेदिवस ते मूल अधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुढ्याही उभारतात. अरे अर्जुना, कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर त्या सहन होत नाही आणि मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. तशा प्रकारे पाणी कोणत्याही लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे. अरे अरे, हे वाईट आहे. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उरफाटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस तरी या मृत्यूलोकाच्या रहाट्यातून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पाहशील. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानं मत्परायणः. पहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले भजन करणारा म्हणावे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मधुपास पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गोह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अरे, सर्वापासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहा काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र, ज्याप्रमाणे पाण्याच्या पोरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. त्यावेळी संजयाने मान डोलाविली आणि आपल्याशीच म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. हा आमचा मालक आहे. त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल. काय करावे, याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासदेवांनी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात. चित्त चकित होऊन आटू लागले आणि वाचा जागच्या जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले. आत होणाऱ्या सुखेच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. सर्व रोमांचाच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांच्या जाळीदार अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना
आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे धो धो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वाफसा केला. तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृतराष्ट्राला म्हणाला. आता श्रीकृष्णांची वाक्ये हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्या संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. अहो थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची की आज त्याच भाग्याने माळ घातली आहे. म्हणून विभूतींची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवेल. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात तो प्रसंग आता श्रोत्यांनी पुढे ऐकावा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्यो योगो नाम 9मोऽध्यायः. श्लोक 34 ओव्या 535. 9वा अध्याय समाप्त. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.